चला तर आज बनवूया झिंग्याची चटणी। तर त्यासाठी मी इथं झिंगे घेतले, स्वच्छ करून आणि त्यांना छान आपण भाजून घेऊया। तर हे बघा, झिंगे आपले छान भाजून झालेत, हे आपण आता काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता मी तेल टाकून घेते। अशा प्रकारे ना तुम्ही झिंग्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते ही चटणी खायला। तर आपण आता टाकून घेऊया कांदा। तर हे बघा, कांदा छान फ्राय झाला आहे। आता त्यात आपण टाकू अर्धा चमचा आले लसणाचं पेस्ट, त्यानंतर त्यात टाकू 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा हळद। छान मिक्स करून घेऊया। हे मिक्स झालं त्यानंतर त्यात आपण टाकूया टोमॅटो। ह्याला अर्धा चमचा मीठ घालून छान फ्राय करून घेऊया आपण। आता 1 चमचा कोल्हापुरी मसाला टाकूया त्यात। हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जोपर्यंत आपला कांदा टोमॅटो छान असं नरम होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं त्याला। तर कांदा छान सॉफ्ट झालाय आपला। आता मी इथे झिंगे धुवून घेतलेत, ते आता यात टाकून घेतले मी। तर याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही चटणी ना खायला खूपच छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते। त्यावर टाकून घेऊ आपण कोथिंबीर आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मस्त अशी झिंग्याची चटणी तयार झाली आहे। तोंडाला तर नक्कीच चव येणार, ती छान चटणी लागते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। तर गार्निशिंगसाठी मी इथं टाकते कोथिंबीर। चला तर रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।